देशाच्या नव्या म्हणजेच जेनजी पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे। आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे येथे केले। नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते। या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते। वार्तालापात आंबेकर यांनी संघाच्या शताब्दी वाटचालीबरोबरच संघाची नोंदणी, जेनजी तरुण, लोकसंख्या असंतुलन आणि मुस्लिम समाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना आंबेकर म्हणाले, भारतात सर्व स्तरावर लोकशाही मार्गाने निवडणुका होतात। आपली न्यायालये, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत। अशा मजबूत लोकशाहीत जर कोणी आवाज उठवत असेल तर त्याची योग्य दखल घेण्याची क्षमता व्यवस्थेत असायला हवी। त्यामुळे अशा आंदोलनांनी अचंबित होण्याची गरज नाही। मुस्लिम समाज आणि संघ यांच्यातील संबंधाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेकर म्हणाले, संघाच्या स्थापनेपूर्वीपासूनच देशात हिंदू मुस्लिम संघर्ष अस्तित्वात आहे। दुर्दैवाने मुस्लिमांमध्ये धर्म बदलला म्हणजे राष्ट्र आणि इतिहास बदलतो अशी भावना निर्माण केली गेली आणि याच फुटीरतावादी मानसिकतेमुळे देशाची फाळणी ओढावली। हिंदू मुस्लिमांचा हा वाद आता मिटायला हवा। सर्वांचा DNA एकच आहे। आता मुस्लिम समाजातूनही सामाजिक बदलांसाठी सकारात्मक पुढाकार घेतला जात असून भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानकडे नव्हे तर इंडोनेशियाच्या सांस्कृतिक आदर्शाकडे पाहिले पाहिजेत, असेही ते म्हणाले। मुझे लगता है कि उसको आप धर्मांतरण की जगह मतांतरण कहें, ज़्यादा अच्छा रहेगा। पहली बात, क्योंकि भारत में धर्म का मतलब तो होता है कि जो आप उत्तम, आपका जो जीवन है उत्तम जीवन व्यवहार है, जिसमें लोक कल्याण है, सबकी चिंता है, सबके एक साथ अपनी विविधताओं के साथ जीने की जो पद्धति है उसको धर्म कहते हैं। और इसलिए भारत में धर्म का अर्थ वो है, तो धर्म को रिलीजन से कंपेयर न करें। रिलीजन का अर्थ आप अपनी एक पूजा पद्धति है, वो आपकी अपनी अपनी हो सकती है, लेकिन धर्म तो सबका एक ही होता है। इसलिए धर्मांतरण नहीं हो सकता। धर्म से आप पास में होते, दूर हो सकते हैं। तो ये मतांतरण जो है, ये मतांतरण मुझे लगता है कि ये स्वाभाविक रूप से जो ज़बरदस्ती किसी के लालच दिखाकर, किसी की मजबूरी का फ़ायदा लेकर जिस तरीके से अपने देश में कुछ संस्थाएं हैं जो मिशन के नाम पर मिशनरी के बनकर जो मतांतरण का प्रयास करते हैं, कुछ ऐसे प्रकार ज़्यादा भी कई जगह देखने को आते हैं, तो उसको निश्चित रूप से वो नहीं होना चाहिए। वो अनैतिक भी है, वो इलीगल भी है, मतलब कानून की दृष्टि से भी वो गलत है। क्योंकि अपने देश में कई राज्यों में इसके बारे में भी कानून है, जैसे गो हत्या का कानून है, गो हत्या विरोधी, वैसे मतांतरण विरोधी भी कानून है। यहाँ तक कि अरुणाचल प्रदेश से लेकर हिमाचल प्रदेश तक, मतलब ऐसे कई राज्यों में, जहाँ तक कि हिमाचल प्रदेश में तो जब कांग्रेस की सरकार थी उन्होंने ही कानून लाया था। ये अरुणाचल में भी कांग्रेस की सरकार थी, उन्होंने ये कानून लाया था। तो ये विषय कोई एक विचार का नहीं है, ये देश की आइडेंटिटी है और कोई भी इलीगल कानून काम तो देश में नहीं होना चाहिए, इसलिए इसका विरोध है। और असं आहे की या देशामध्ये संपूर्ण हिंदूंची मान्यता आहे आणि गाय ही एक श्रद्धेचं स्थान आहे आणि त्यामुळे या देशामध्ये या गायीला तो सन्मान मिळावा आणि त्या प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये त्याला स्थान मिळावं, याकरता आज नाही, आपल्या देशाच्या म्हणजे कित्येक वर्षांपासून हा सगळा प्रयत्न सुरू आहे। आणि त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा यावर कार्य झालेत, स्वातंत्र्यानंतर सुद्धा यावर मोठे आंदोलनं, कार्यक्रम झालेत आणि त्या दृष्टीने त्यात सगळ्यावेळी जेव्हा आपले संत मंडळी, समाजातले लोक यांनी जेव्हा जेव्हा याच्यावर असा पुढाकार घेतला, तेव्हा संघ स्वयंसेवकांनी त्याला पूर्णपणे त्यांना जी काही आपली मदत करता येईल, सोबत राहता येईल, ते सगळे प्रयत्न केलेले आहेत।